नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू स्टोरी या सिरीजच्या माध्यमातून आपण पार्ट ऑफ स्पीच तसेच व्होकॅब्युलरी कशी इम्प्रूव्ह करायची सर्व काही डिटेलमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, स्टोरीचा नंबर आहे आपला आजचा 59 आणि स्टोरीचं नाव आहे द गौतम बुद्धा अँड अन ॲरोगंट मॅन. म्हणजे गौतम बुद्ध आणि एक उद्धट माणूस या दोघांमध्ये झालेला जो संवाद आहे या संवादावर आधारलेली गोष्ट आहे. चला तर मित्रांनो, वेळ न दवडता आपल्या स्टोरीला सुरुवात करूया. बघा, one day, Gautam Buddha and his disciples were traveling from one village to another, spreading wisdom and peace. बघा, one day, एके दिवशी गौतम बुद्धा अँड हिज डिसायपल्स. मित्रांनो, डिसायपल्सचा अर्थ होतो शिष्य. ओके, मग गौतम बुद्धा अँड हिज डिसायपल्स म्हणजे गौतम बुद्ध आणि त्यांचे शिष्य वर ट्रॅव्हलिंग फ्रॉम वन विलेज टू अनदर. मित्रांनो, फ्रॉमचा अर्थ होतो पासून, वन विलेज टू अनदर एका गावातून दुसऱ्या गावामध्ये ट्रॅव्हल करत होते, प्रवास करत होते. मित्रांनो, या वाक्यामध्ये पास्ट कंटिन्युअसची रचना आलेली आहे. पास्ट कंटिन्युअस काय म्हणतो? अशी घटना जी भूतकाळामध्ये एका विशिष्ट वेळेला चालू होती. फॉर्म्युला येतो सब्जेक्ट प्लस वॉजवेअर प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. मग तो फॉर्म्युला येथे बसलेला आहे. मित्रांनो, आपला सब्जेक्ट प्लुरल आहे म्हणजे गौतम बुद्ध अँड हिज डिसायपल हा सब्जेक्ट प्लुरल आहे, त्यामुळे इथे वर आले आणि ट्रॅव्हलला जोडला आयएनजी म्हणजे त्या फॉर्म्युल्यात बसलाय. मग एके दिवशी गौतम बुद्ध आणि त्यांचे शिष्य एका गावातून दुसऱ्या गावामध्ये प्रवास करत होते. कशासाठी प्रवास करत होते? तर स्प्रेडिंग विजडम अँड पीस. मित्रांनो, स्प्रेड म्हणजे पसरवणे, विजडम म्हणजे शहाणपण किंवा ज्ञान आणि पीस म्हणजे शांतता. मग सर्व जगामध्ये ज्ञान आणि शांतता पसरवण्यासाठी गौतम बुद्ध आणि त्यांचे शिष्य एका गावातून दुसऱ्या गावात प्रवास करत होते. ॲज म्हणजे जसं की, दे एंटर्ड अ न्यू विलेज. जसं की त्यांनी एका गावामध्ये प्रवेश केला. एंटर्ड इथे सिंपल पास्ट आहे. दे झाला सब्जेक्ट, एंटरचा V2 झाला एंटर्ड हा V2 आहे. ओके, ॲज दे एंटर्ड अ न्यू विलेज, जसं त्यांनी नवीन गावामध्ये प्रवेश केला. दे एन्काउंटर्ड अ वेल्दी बट ॲरोगंट मॅन. द एन्काउंटर्ड मित्रांनो, येथे सुद्धा सिंपल पास्टची रचना आहे. सब्जेक्ट प्लस V2 याच्यामध्ये सुद्धा येतो. एन्काउंटरचा अर्थ होतो दोन व्यक्तीची अचानकपणे झालेली भेट, याला एन्काउंटर असं म्हणायचं. नॉर्मली आपल्याला वाटतं एन्काउंटर म्हणजे गोळी मारणं, तसं नाही. तर एन्काउंटर म्हणजे दोन व्यक्तीची अचानकपणे झालेली भेट. मग दे एन्काउंटर्ड अ वेल्दी बट ॲरोगंट मॅन. परंतु त्यांना, ओके, नंतर त्यांना दे एन्काउंटर अचानक भेट झाली. एक वेल्दी माणूस होता, श्रीमंत होता, परंतु ॲरोगंट माणूस होता. एक श्रीमंत माणूस परंतु उद्धट असलेल्या माणसाची त्यांची गावामध्ये गेल्यावर अचानक भेट झाली. दिस मॅन वॉन्टेड टू टेस्ट बुद्धाज पेशन्स अँड ह्युमिलिटी. दिस मॅन वॉन्टेड टू टेस्ट. मित्रांनो, वॉन्ट टूचा अर्थ होतो एखादी गोष्ट करण्याची इच्छा असणं, त्याला वॉन्ट टू असं आपण त्याला म्हणतो. इथे वॉन्टेड टू म्हणजे एखादी गोष्ट करायची इच्छा होती, हा सिंपल पास्ट आलाय. दिस मॅन वॉन्टेड टू टेस्ट बुद्धाज पेशन्स अँड ह्युमिलिटी. मित्रांनो, ॲपोस्ट्रॉफी यस लागला, याचा अर्थ होतो चाचीचे. मग त्या माणसाला गौतम बुद्धाची पेशन्स, त्यांची संयमशीलता, त्यांची ह्युमिलिटी, मानवता, याचा त्या माणसाला परीक्षा घ्यायची होती. पुढे काय घडतं बघूया. ही अप्रोच्ड बुद्धा अँड सेड, इफ यू आर ट्रूली एनलाइटन्ड यू वोंट माइंड टेकिंग अ लिटल इन्सल्ट. ही अप्रोच्ड बुद्धा, इथं सुद्धा सिंपल पास. अप्रोच म्हणजे जवळ जाणे. मग तो उद्धट आणि श्रीमंत माणूस गौतम बुद्धांच्या जवळ गेला. अँड सेड, से म्हणजे म्हणणे, सेचा V2 झाला सेड म्हणाला. इफ यू आर ट्रूली एनलाइटन्ड. एनलाइटन म्हणजे जागृत असणं, ओके, किंवा प्रज्वलित असणं. जर तुम्ही खरंच ज्ञानाचे भांडार असाल, जागृत असाल, तर यू वोंट माइंड टेकिंग अ लिटल रेस्ट. मित्रांनो, बघा, बऱ्याच वेळा आपण डोंट माइंड हा शब्द ऐकलेला आहे. डोंट माइंड म्हणजे काय बाबा, काय हरकत नाही तुला, ओके, या प्रकारचं. मग विल नॉटचा निगेटिव्ह झालाय वोंट. मग यू विल नॉट किंवा यू वोंट माइंड टेकिंग अ लिटल इन्सल्ट. मग तो माणूस गौतम बुद्धाला म्हणाला, जर मी तुमचा थोडासा अपमान केला तर तुम्हाला याबद्दल कुठलीही हरकत नसेल असं मी समजतो. देन नंतर, इन फ्रंट ऑफ एव्हरीवन द मॅन स्टार्टेड रिडिक्युलिंग बुद्धा, calling him foolish and worthless and throwing insult without stopping. बघा, देन नंतर, इन फ्रंट ऑफ. मित्रांनो, इन फ्रंट ऑफचा अर्थ होतो समोर आणि एव्हरीवन म्हणजे सर्वांच्या. मग सर्वांच्या समोर द मॅन स्टार्टेड रिडिक्युलिंग बुद्धा.
रेडिकुलचा अर्थ होतो एखाद्यावर हसणं, त्याची थट्टा मस्करी करणं. मग त्या माणसाने गौतम बुद्धांची थट्टा मस्करी करायला सुरुवात केलं, स्टार्ट केलं. कॉलिंग हिम, बोलायला लागला. गौतम बुद्धांना तो फुलिश, मूर्ख आणि वर्थलेस म्हणायला लागला. ओके, वर्थ म्हणजे फायदेशीर आणि वर्थलेस म्हणजे फायद्याचं नसलेलं, म्हणजेच निरुपयोगी असं आपण त्याला म्हणतो. मग तो गौतम बुद्धांना मूर्ख आणि तुम्ही निरुपयोगी आहात असं म्हणायला लागला. थ्रोईंग इन्सल्ट विदाउट स्टॉपिंग. विदाउट स्टॉपिंग, विदाउट म्हणजे च्या शिवाय न थांबता तो गौतम बुद्धांचा सरळ अपमान करायला लागला. तरीही बुद्धा स्टूड कामली. स्टँड म्हणजे उभं टाकणे, स्टँडचा विटू झाला स्टूड आणि कामली म्हणजे शांतपणे. तरीही गौतम बुद्ध शांतपणे उभे टाकले. शोईंग नो रिॲक्शन टू द मॅन्स हॅर्श वर्ड. शोईंग नो रिॲक्शन, कुठलीही त्यांनी प्रतिक्रिया दाखवली नाहीये. टू द मॅन्स हॅर्श वर्ड्स, इथे सुद्धा मॅन्स माणसाच्या आहे का नाही, अपोस्ट्रोफियस लागला, याचा अर्थ तो चाचीचे पोझिशन सांगायचं. मॅन्स हॅर्श वर्ड्स. मित्रांनो, हॅर्शचा अर्थ होतो कर्णकटू किंवा कर्णकर्कश किंवा कठोर शब्द. तरीही या माणसाच्या कठोर शब्दांवर गौतम बुद्धांनी कुठलीही रिॲक्शन, प्रतिक्रिया दिली नाही. गौतम बुद्ध शांतपणे, कामपणे उभे टाकले. द डिसायपल्स हावेवर वर गेटिंग ॲजिटेटेड. परंतु गौतम बुद्धाच्या आजूबाजूला असणारे जे डिसायपल्स होते, शिष्य होते, हावेवर म्हणजे तरी पण, वर गेटिंग ॲजिटेटेड. मित्रांनो, ॲजिटेटेडचा अर्थ या उतार्यामध्ये असा होतो की त्या सर्व अनुयायांना अस्वस्थ व्हायला लागले. बाबा हा कुठला माणूस आणि गौतम बुद्धांविषयी तो वाईट बोलत आहे, अपमान करत आहे असं त्यांना वाटलं. पुढे बघा. आफ्टर सम टाइम, आणि थोड्या वेळानंतर, द मॅन रॅन आउट ऑफ इन्सल्ट. मित्रांनो, रन आउट ही फ्रेज आहे. मग रन आउटचा अर्थ होतो एखादी गोष्ट संपणं, आहे का नाही. मग इथे बघा, रनचं विटू झालं रॅन. द मॅन रॅन आउट इन्सल्ट. मग त्या माणसाचं गौतम बुद्धाचा अपमान करायचं थांबलं. फिलिंग फ्रस्ट्रेटेड दॅट बुद्धा हॅड नॉट रिस्पॉन्डेड ॲट ऑल. मग त्या माणसाला फ्रस्ट्रेट व्हायला लागलं. कशामुळे? दॅट बुद्धा हॅड नॉट रिस्पॉन्डेड ॲट ऑल. येथे पास्ट परफेक्ट झाला मित्रांनो. बुद्धा झालं सब्जेक्ट, सब्जेक्ट नंतर हॅड वापरलाय, नॉट निगेशन फॉर्म झाला, नंतर रिस्पॉन्स V3 झाला रिस्पॉन्डेड. मग गौतम बुद्धांनी कुठलाही त्याला रिस्पॉन्ड, प्रतिसाद दिला नाही, म्हणून तो माणूस फ्रस्ट्रेट, निराश व्हायला लागला किंवा नैराश्यामध्ये जायला लागला. ओके, दोन शब्द महत्वाचे. रिॲक्शन म्हणजे प्रतिक्रिया, रिस्पॉन्ड म्हणजे प्रतिसाद. ओके. बुद्धा देन लुक्ड ॲट हिम अँड आस्क्ड. मग तो माणूस एकदम फ्रस्ट्रेट, निराश व्हायला लागला. त्यावेळेला गौतम बुद्धांनी त्या माणसाकडे लुक्ड ॲट म्हणजे पाहिलं, अँड आस्क विचारलं. If you offer someone a gift, they refuse to accept it, to whom does the gift belong? If, जर you offer someone a gift, someone म्हणजे कुणाला तरी, जर तू कुणाला तरी एखादं गिफ्ट, एखादी वस्तू ऑफर केली, देऊ केली, and आणि they refuse to accept it. रिफ्यूज म्हणजे नाकारणे, ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे. जर त्या माणसाने ती वस्तू घ्यायला नकार दिला तर टू whom does the gift belong? belong म्हणजे मालकीचं. तर ते गिफ्ट कुणाच्या मालकीचं होतं. द मॅन वॉज टेकन अबॅक. हे सगळं ऐकल्यानंतर तो माणूस थोडासा मागे सरकला किंवा त्याला टेकन अबॅक, आश्चर्याचा धक्का बसला. तो कन्फ्युज्ड झाला, गोंधळात पडला. ही रिप्लायड, त्या माणसाने प्रत्युत्तर दिलं. REPLY, रिप्लायचा अर्थ तो प्रत्युत्तर देणे, रिप्लायचं विटू झालं रिप्लायड. त्या माणसाने प्रत्युत्तर दिला. इट वुड स्टील बिलॉंग टू मी ऑफकोर्स. ऑफकोर्स, निश्चितपणे ती वस्तू माझ्याकडेच राहील किंवा माझ्याच मालकीची राहील जर तुम्ही ती वस्तू स्वीकारलेली नसेल तर. ओके, पुढे बघा. मग एवढं ऐकल्यानंतर बुद्धा स्माइल्ड अँड सेड. गौतम बुद्ध हसले आणि म्हणाले, एक्झॅक्टली, तोंडतोंडपणे, यू हॅव गिवन मी इन्सल्ट बट आय हॅव नॉट ॲक्सेप्टेड देम, सो दे रिमेन विथ यू. यू हॅव गिवन मी इन्सल्ट, येथे प्रेझेंट परफेक्ट आहे, सब्जेक्ट झाला यू, यू नंतर हॅव वापरलं, नंतर गिव्स, गिवन हा V3 झाला, ऑब्जेक्ट झाला मी. सब्जेक्ट प्लस हॅवॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट हा प्रेझेंट परफेक्टचा फॉर्म्युला आहे. प्रेझेंट परफेक्ट असं म्हणतो की अशी घटना जी नुकतीच पूर्ण झालेली आहे. मग त्यावेळेला संवाद होता. त्यावेळेला गौतम बुद्ध म्हणाले, यू हॅव गिवन मी इन्सल्ट, तू मला अपमान केलेला आहेस, तू माझा अपमान केलेला आहेस, बट आय हॅव नॉट ॲक्सेप्टेड देम, परंतु
मी तो अपमान स्वीकारलेला नाहीये. सो म्हणून दे रिमेन विथ यू. रिमेन म्हणजे राहणे. तर तो अपमान कुणाकडे राहील? तुझ्याकडेच राहील. जे शब्द तुम्हाला वाईट बोललेस ते सगळे शब्द तुझ्याकडेच राहतील, कारण मी ते स्वीकारलेले नाहीये, ते तुझ्याकडेच राहतील. हिअरिंग दीज वर्ड्स, हे सगळे शब्द ऐकल्यानंतर द मॅन फेल्ट अशेम. फील म्हणजे वाटणे, फीलचं भेटू झालं फेल्ट म्हणजे वाटलं. त्या माणसाला अशेम, लाज वाटल्यासारखं वाटलं. ही रिअलाइज दॅट, रिअलाइज म्हणजे जाणवलं, त्याला जाणवलं की हिज अँगर अँड इन्सल्ट हॅड नॉट अफेक्टेड बुद्धा इन एनी वे. त्या माणसाचा असणारा जो राग आहे, त्या माणसाने केलेला अपमान, याचा इन एनी वे कुठल्याही मार्गाने गौतम बुद्धांवरती परिणाम झालेला नव्हता. बट हॅड ओनली फिल्ड हिम विथ बिटरनेस. परंतु त्या माणसाचंच हृदय बिटरनेस, कडवटपणाने भरलेलं होतं. नंतर ही ड्रॉप टू हिज नीज अँड अपोलाइज टू बुद्धा. नंतर तो माणूस त्याच्या नीजवरती, गुडघ्यावरती बसला आणि गौतम बुद्धांना अपोलाइज करू लागला. मित्रांनो, ॲपोलॉजी म्हणजे काय? तर माफी मागणे. APOLOGY. ॲपोलॉजी म्हणजे माफी मागणं. ॲपोलॉजीचा V2 झाला अपोलाइज. नंतर त्या माणसाने गौतम बुद्धाची माफी मागितली. बुद्धा हू फॉरगिव्ह हिम विथ कंपॅशन. मग गौतम बुद्धाने सुद्धा ज्याला काय केलं? फॉरगिव्ह केलं. मित्रांनो, हुचा अर्थ येथे होता जो की किंवा ज्यांनी की. मग बुद्धा ज्यांनी की त्या माणसाला फॉरगिव्ह केलं. FORGIVE, फॉरगिव्हचा अर्थ होतो माफ करणे. फॉरगिव्हचा भेटू झाला फॉरगिव्ह. मग गौतम बुद्धाने त्या माणसांवरती कंपॅशन म्हणजे दया, करुणा, सहानुभूती दाखवून त्या माणसाला माफ केलं. द मॅन देन जॉईन बुद्धास फॉलोअर. नंतर त्या माणसाने गौतम बुद्धाचा तो अनुयायी बनला. सिकिंग टू लर्न द पाथ ऑफ पीस अँड सेल्फ कंट्रोल. सिकिंग टू लर्न, सीक म्हणजे शोधणे, लर्न म्हणजे शिकणे. तो शोधायला लागला की असा पाथ, असा मार्ग जो की त्या माणसाला पीसकडे, शांततेकडे, सेल्फ कंट्रोल म्हणजे आत्मनियंत्रणाकडे घेऊन जाईल. ओके, आता मित्रांनो बघा मोरल काय स्टोरीचं. दिस स्टोरी टीचेस अस दॅट वी डू नॉट हॅव टू ॲक्सेप्ट निगेटिव्हिटी फ्रॉम अदर्स. ही स्टोरी आपल्याला असं सांगते की आपण इतर लोकांकडून कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी, नकारात्मकता स्वीकारायला नाही पाहिजे. Just as we can refuse a gift, we can also refuse to accept anger, hatred or criticism directed at us. त्याच पद्धतीने just as we can refuse a gift, can म्हणजे शकतो, एखादी गोष्ट करू शकतो, कॅन वापरा. कॅन नंतर नेहमी कितवं रूप असणार? क्रियापदाचं पहिलं रूप असणार, फीवर. सब्जेक्ट प्लस कॅन प्लस फीवर अशी रचना होती. जसं की त्याच पद्धतीने आपण एखाद्या गिफ्टला रिफ्यूज करतो, नाकारतो, त्याच पद्धतीने वी कॅन ऑल्सो रिफ्यूज टू ॲक्सेप्ट अँगर. त्याच पद्धतीने जो राग असेल, जो तिरस्कारपणा असेल किंवा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने आपल्याला क्रिटिसाइज केलेलं असेल, टीका केलेलं असेल, ते सुद्धा आपण स्वीकारायला नाकारलं पाहिजे. बुद्धाज रिस्पॉन्स शोज द पॉवर ऑफ इनर पीस अँड सेल्फ कंट्रोल. गौतम बुद्धाचा जो रिस्पॉन्स आहे, प्रतिसाद, तो आपल्याला सांगतो की किंवा दाखवतो की द पॉवर ऑफ इनर पीस म्हणजेच काय? तर आंतरिक शांततेचा सामर्थ्य आणि सेल्फ कंट्रोल, आत्मकेंद्रितपणाचं सामर्थ्य काय असतं हे गौतम बुद्धाचा प्रतिसाद सांगतो. इन्स्टेड ऑफ रिॲक्टिंग, रिॲक्ट करण्याच्या ऐवजी वी कॅन चूज टू लेट गो. एखादी गोष्ट आपण लेट गो, सोडून द्यायला शिकलं पाहिजे. स्टेईंग काम, स्टे म्हणजे राहणे, काम म्हणजे शांत, आपण शांत राहिलं पाहिजे. अँड अनअफेक्टेड बाय अदर्स अँगर्स ऑर निगेटिव्हिटी. आणि इतर लोकांचा जो अँगर आहे, रागीटपणा आहे, निगेटिव्हिटी, यावर कुठलाही आपल्यावरती अनअफेक्ट म्हणजे परिणाम झालेला नाही पाहिजे. दिस नॉट ओनली मेंटेन आवर पीस बट ऑल्सो कॅन ट्रान्सफॉर्म अदर्स. हे फक्त आपलं शरीर किंवा आपल्याला आंतरिक शांतताच लाभत नाही, तर इतरांना बदलायला, ट्रान्सफॉर्म करायला सुद्धा मदत करते. तर मित्रांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची स्टोरी, महत्त्वाची इन्फॉर्मेशन. आपला ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे. कोर्स आपला साधारणतः 30 दिवसाचा. यामध्ये आपण इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स, संवाद कसं साधायचा, हाऊ टू कम्युनिकेट विथ अदर पीपल हे शिकणार आहोत. फोकॅब्लरी कशी बिल्ड करायची, कारण खूप सारे सेंटेन्स फोकॅब्लरी आपण क्लासमध्ये शिकतो. बेसिक अँड ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर, ग्रामरच्या मदतीने इंग्रजी कशी शिकायची हे सुद्धा शिकणार आहोत. नंतर बॉडी लँग्वेज, प्रेझेंटेशन स्किल्स काय असतील, प्रॅक्टिस एक्सरसाइज, डेली प्रॅक्टिस एक्सरसाइज क्लासमध्ये होते आणि होमवर्क सुद्धा खूप सारा मिळतो. तसेच ग्रुप डिस्कशन सुद्धा क्लासमध्ये करतो आपण. ओके, तर मित्रांनो, आपल्याला जर कोर्स जॉईन करायचा असेल तर तुम्ही मला 8208253845 या नंबरवरती कॉल करू शकता आणि आपली सीट बुक करू शकता. चला तर मित्रांनो, येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.